जगाला सामाजिक न्यायाचा संदेश देणारे तथागत बुद्ध तुम्हा आम्हाला आणि इथल्या शोषित वंचित समाजाला ज्यांनी शिक्षणाचे द्वार खुले केले ते फुले दाम्पत्य, बुद्धांचा फुल्यांचा सामाजिक न्यायाचा विचार आपल्या राज्यात प्रत्यक्षात उतरवण्याचं ज्यांनी काम केलं ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज, जल जंगल जमिनीचा लढा ज्यांनी तेवत ठेवला आणि उलगुलान ही एक मोठी चळवळ उभारली ती धरती आबा बिरसा मुंडा, आणि तुम्हा आम्हाला ज्यांनी सन्मानाचं जीवन अर्पण केलं ते घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो। मंचावर उपस्थित सगळे मान्यवर आणि महाड क्रांती शताब्दी वर्ष महोत्सव या निमित्ताने उपस्थित सगळ्यांचे मी या ठिकाणी स्वागत करतो। आज खरं तर आपण एका ऐतिहासिक टप्प्यावर उभे आहोत जिथे महाड या मानवमुक्तीच्या क्रांतीचे शताब्दी वर्ष हे आता सुरू होत आहे आणि पुढील वर्षी या एकंदरीतच या क्रांतीला आपल्याला 100 वर्ष पूर्ण होताना आपल्याला दिसतील। मी असं म्हणेन की भारतातील इतिहासातील पहिला महत्त्वाचा असा संघर्ष होता ज्याने एकंदरीतच मानवी प्रतिष्ठा किंवा ज्याला आपण डिग्निटी म्हणतो आणि अधिकारांची जी काही संपूर्ण व्याख्या होती ती बदलवून टाकण्याचं काम महाड सत्याग्रहाने केलेलं आपल्याला दिसेल। आणि या क्षणापासून महाडच्या सत्याग्रहापासूनच अस्पृश्यांचा, इथल्या शोषित वंचित समुदायाचा मानवी स्वातंत्र्याचा खऱ्या अर्थाने संघर्ष हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात सुरू झालेला आपल्याला दिसेल। म्हणून हा मानव मुक्तीचा हक्क आधारित या एकंदरीतच भारतातल्या मानवी इतिहासाचा आपण बघितला तर मानव मुक्तीचा हक्क आधारित हा सर्वात पहिला लढा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उभा केलेला आपल्याला दिसेल। मग एकंदरीतच नॅशनल डिस्कोर्समध्ये जेव्हा आपण बघतो किंवा ज्याला सो कॉल्ड मेन स्ट्रीम डिस्कोर्स आपण जेव्हा म्हणतो त्या डिस्कोर्समध्ये मात्र ज्या पद्धतीने महाडची मांडणी व्हायला पाहिजे होती त्या पद्धतीने महाडची मांडणी आपल्याला झालेली दिसत नाही। म्हणजे दांडी यात्रा जर आपण बघितली गांधींच्या नेतृत्वात सुरू झाली तर गांधींचा ही दांडी यात्रा जी होती ती गांधींच्या सत्याग्रहाचा भाग होती आपल्याला समजून घ्यावं लागेल। पण चौदार तळ्याचं जे आंदोलन होतं ते बाबासाहेबांसाठी सत्याग्रह होता हा याच्यातला मोठा फरक आपल्याला सर्वप्रथम समजून घ्यावा लागेल। यातून आपल्याला या दोन्ही आंदोलनातली या दोन्ही सत्याग्रहातला आपल्याला एक महत्त्व समजेल जे इथल्या प्रस्थापित व्यवस्थेने कायमच नाकारण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसेल। म्हणजे पाणी की मीठ महत्त्वाचा याचा जेव्हा मूलभूत प्रश्न आपल्या समोर जेव्हा निर्माण होतो तेव्हा जगाच्या पृथ्वी तलावर आपल्याला 90% अधिक पाणी मिळत आहे आणि अशा पाण्याच्या अधिकारापासून वंचित ठेवण्याचं काम इथल्या जाती व्यवस्थेतील, इथल्या वर्ण व्यवस्थेतील, इथल्या ब्राह्मण बनियांनी, इथल्या अस्पृश्यांवर लादलेलं होतं। आणि हा जो काही एकंदरीतच मानव मुक्तीचा लढा या विरोधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो उभा केला त्याला इथल्या प्रस्थापित व्यवस्थांनी, इथल्या इतिहासकारांनी हा जाणीवपूर्वक त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचं काम करण्यात आलेलं आपल्याला दिसेल। मग यातून आपल्याला हेच दिसेल की ही जी काही व्यवस्था आहे जी ज्या आंदोलनांनी, ज्या सत्याग्रहांनी मानव मुक्तीचा जो लढा उभा केला अशा आंदोलनाला डावलण्याचा जेव्हा प्रयत्न करतात तेव्हा ही व्यवस्था किती क्रूर, किती अमानवी आहे आपल्याला या ठिकाणी दिसेल की या व्यवस्थेने या संघर्षाला पुढे नेण्याचं तर काम केलं नाही, याला नॅशनल डिस्कोर्समध्ये आणण्याचं काम केलं नाही, पण याला साधा ॲक्नॉलेज करण्याची सुद्धा ही तजवीज इथल्या प्रस्थापित व्यवस्थेने आपल्याला केलेली आपल्याला दिसत नाही। त्यांना अजूनही हा मानव मुक्तीचा लढा मान्य नाही हे आपल्याला समजून घ्यावं लागेल। म्हणून ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी हा मानव मुक्तीचा लढा इथल्या शोषित वंचितांसाठी दिला मग ती जबाबदारी आपल्या खांद्यावर येऊन पडते की हा जो विचार बाबासाहेब आंबेडकरांनी मांडला, जगाच्या तुलनेत सगळ्यात मोठा असा जो लढा बाबासाहेब आंबेडकरांनी दिला त्याला या नॅशनल डिस्कोर्समध्ये आणण्याचं काम, त्याला एकंदरीतच या सगळ्या राईट बेस्ड फ्रेमवर्कमध्ये आणण्याचं काम हे आपलं आहे। ही जबाबदारी मला वाटते आपल्याला समजून घ्यावी लागेल। मग जेव्हा आपण महाड जर आपल्याला समजून घ्यायचा असेल, महाडचा सत्याग्रह जर आपल्याला समजून घ्यायचा असेल, त्याचं महत्त्व जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला केवळ भारताचा इतिहास पाहून चालणार नाही तर आपल्याला जगाच्या इतिहासाकडे वळावं लागेल। मग जेव्हा आपण महाड सत्याग्रहाकडे बघतो तेव्हा आपल्याला मानवी हक्कांच्या संकल्पनेची उत्पत्ती आणि मानवी हक्काच्या संकल्पनेची एकंदरीतच प्रवास आपल्याला समजून घ्यावा लागेल। तेव्हा आपल्याला दिसेल की या मानवी हक्काच्या संकल्पनेच्या तुलनेत
म्हणजे जे आधुनिक मानवी हक्क आहेत त्या आधुनिक मानवी हक्काच्या संकल्पनेच्या तुलनेत महाडची जी क्रांती होती ती अनेक शतकं पुढे होती हे आपल्याला सर्वप्रथम लक्षात घ्यावं लागेल. मग 1945चा तो कालावधी होता, त्या कालावधीत नेमकं काय घडलं, या महायुद्धात नेमकं काय घडलं किंवा दुसऱ्या महायुद्धानंतर नेमकं असं काय घडलं, तर प्रचंड मोठ्या प्रमाणात अमानवीय हिंसाचार आपल्याला या काळात आपल्याला पाहायला मिळेल. मग हॉलोकॉस्टमध्ये हिटलर नावाचा जो शासक होता, क्रूर अशा शासक होता, त्यांनी मोठ्या प्रमाणात ज्यू लोकांची त्या ठिकाणी हत्या केलेली आपल्याला दिसेल. नाझी राजवट जी होती, हिटलरच्या काळात जी नाझी राजवट या ठिकाणी प्रस्थापित झाली, त्या राजवटीने सुद्धा मानवी प्रतिष्ठेला, मानवी डिग्निटीला पूर्णपणे नष्ट करण्याचं काम या राजवटीने केलेलं आपल्याला दिसेल. त्या काळात जे दुसरे महायुद्ध झाले त्यात असंख्य हजारो असे सैनिकांनी आपलं त्या ठिकाणी प्राण गमावलं. अनेक सैनिक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आपल्याला दिसतील. मग यामुळे एकंदरीतच जी ग्लोबल कम्युनिटी होती, त्यावेळेस जगाला असं जाणवलं की राज्यावर जर नियंत्रण नसेल, जर स्टेटवर जर नियंत्रण नसेल, तर ते स्वतःच्या नागरिकांवरही अत्याचार करू शकतात. म्हणजे ज्या स्टेटमध्ये आपण राहतो त्या स्टेटमध्ये जो जगणारा नागरिक आहे, त्या स्टेटमध्ये जगणारा जो व्यक्ती आहे, ते राज्य त्याच्यावरही अन्याय करू शकतात. अशा पद्धतीची जाणीव इथल्या ग्लोबल कम्युनिटी व्हायला लागली. आणि म्हणून पुन्हा कधीही जगाच्या इतिहासात असा नरसंहार होऊ नये म्हणून आपल्याला दिसेल की मानवी हक्कांची संकल्पना, आधुनिक मानवी हक्कांचा फ्रेमवर्क, ह्यूमन राईटचा फ्रेमवर्क अस्तित्वात आलेला आपल्याला दिसेल. मग युद्धानंतर हे दुसरं जेव्हा महायुद्ध झालं त्याच्यानंतर जगाने असं ठरवलं की काही हक्क असे असावेत की ते कोणत्याही राज्यापेक्षा मोठे असतील, कुठल्याही स्टेटपेक्षा ते मोठे असतील. जे कोणतेही सरकार असेल, कुठलीही व्यवस्था असेल, कुठलेही शासन असेल, ते हक्क बदलू शकणार नाही. म्हणून त्याच्यानंतर आपण बघतो की संयुक्त राष्ट्राची स्थापना, या एकंदरीतच ही जेव्हा संकल्पना जेव्हा उदयास आली, त्याच्यानंतर 1945ला आपल्याला दिसेल की युनायटेड नेशन्सची स्थापना झालेली आपल्याला दिसेल, संयुक्त राष्ट्राची स्थापना झालेली दिसेल. आणि त्याच्यानंतर 1947ला युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्यूमन राईट्स, मानवी हक्कांचा सर्वात पहिला झालेला जो करार आहे तो आपल्याला त्या ठिकाणी दिसेल, तो 1947ला झालेला आपल्याला दिसेल. मग तेव्हा हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. किंवा मी मानवी हक्क 2 वर्ष युरोपात ज्यावेळेस शिकत होतो तेव्हा हेच विषय आम्हाला फार चर्चेत येत होते की मानवी हक्कांच्या संकल्पनेबद्दल आपण बोलत आहोत, पण या मानवी संकल्पनेची उत्पत्ती कुठे झाली, या आधुनिक मानवी हक्कांच्या संकल्पनेचे जनक कोण आहेत, तेव्हा किंवा हे मानवी हक्क नेमके कुठून आले, तेव्हा आधुनिक मानवी हक्कांची भाषा आणि रचना हे मुख्यतः पाश्चिमात्य विचारातून आली. असा समज हा कायम निर्माण करण्यात आला. आणि या संकल्पनेचे उदय हे पाश्चिमात्य देशातून झालेलं आहे, हे वेस्टर्न आयडिओलॉजीजमधून झालेलं आहे, वेस्टर्न कंट्रीजमधून झालेलं आहे, अशी मांडणी होताना आपल्याला वारंवार दिसेल. पण ही जी मांडणी आहे ही पाश्चिमात्य वर्चस्ववाद निर्माण करणारी ही मांडणी आहे, ती पूर्णपणे चुकीची आहे, आपल्याला त्या ठिकाणी स्वीकारावं लागेल. मग पण जगाला मानवता प्रस्थापित करण्यासाठी किंवा इथल्या नरसंहाराला, इथले जी काय अशांतता या जगात पसरली होती त्याच्यावर उत्तर शोधण्यासाठी त्यांना मानवी हक्काची एकंदरीतच फ्रेमवर्कची गरज भासली. ते त्यांना समजून घ्यावं लागलं किंवा त्याचा आधार त्यांना घ्यावं लागलं. आणि ते आधार घेण्यासाठी, ते समजून घेण्यासाठी त्यांना 1940ची वाट बघावी लागली. आपल्याला हा जो काही क्रोनॉलॉजी आहे हे आपल्याला त्या ठिकाणी समजून घ्यावी लागेल. पण जागतिक पातळीवर म्हणजे ह्यूमन राईट्स डिक्लेरेशन आपल्याला दिसेल, संयुक्त राष्ट्राची निर्मिती दिसेल. याचाच अर्थ की औपचारिकरित्या मानवी हक्कांची जी काही संकल्पना आहे ती औपचारिकरित्या मान्य करण्यात आली, ती लिगली ती मान्य करण्यात आली. म्हणून जागतिक पातळीवर मानवी हक्कांना औपचारिक मान्यता मिळण्याच्या खूप आधीच, म्हणजे 1947 असेल, 1945 असेल, त्याच्या खूप आधीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या सर्वात्रिक तत्वांना, त्या मानवी हक्कांच्या सर्वात्रिक तत्वांना आपल्या कृतीतून मूर्त रूप देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि जात आणि जी इथली जातीय अन्याय आहे आणि मानवी प्रतिष्ठेच्या या प्रश्नाला मानवी हक्कांच्या भाषेत मांडण्याचं काम डॉक्टर आंबेडकरांनी आपल्याला केलेलं दिसेल. म्हणून जगाच्या पातळीवर आधुनिक मानवी हक्कांच्या संकल्पनेचे जनक जर कोण असतील तर ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, आपल्याला समजून घ्यावं लागेल. म्हणून बाबासाहेब आंबेडकर महाडच्या भाषणात
त्यांनी मानवी हक्कांच्या तत्वाचा स्पष्ट उल्लेख करत असताना त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी, जसा आपण वारंवार त्याचा उल्लेख करत आहोत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याची तुलना फ्रान्समधील जे बॅस्टिल किल्ल्यावर झालेल्या हल्ल्याशी केली, ज्या घटनेने इथल्या सरंजामशाही जे विशेष अधिकार दिलेले होते ते विशेष अधिकार त्या ठिकाणी चिरडून टाकले, ज्यालाच आपण फ्रेंचची राज्यक्रांती म्हणतो. म्हणजे जो वर्ग शिकलेला नव्हता, म्हणजे बाबासाहेबांनी भाषणात सांगितलेलं आहे, जो वर्ग शिकलेला नव्हता, ज्याचा 2 वेळचा खायचा संघर्ष होता, ज्याला अजूनही डिग्निटी मिळाली नव्हती, ज्याला मानवी प्रतिष्ठा मिळाली नव्हती, या सगळ्या कितपत पडलेल्या अशा अस्पृश्य लोकांसमोर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी केलेल्या सत्याग्रहाची तुलना ही फ्रेंच राज्यक्रांतीसोबत करतात. आणि हे करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की डिग्निटीच्या लढ्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, इथल्या मानवी प्रतिष्ठेच्या लढ्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथल्या शोषित वंचित इथल्या अस्पृश्यांना तयार करताना आपल्याला दिसतात. पण हे एकंदरीतच फ्रेंच राज्यक्रांतीची तुलना महाड सत्याग्रहासोबत करत असताना बाबासाहेब तिथपर्यंत सीमित राहत नाही. बाबासाहेब त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा विचार मांडतात, तेही आपल्याला समजून घ्यावे लागेल. मन की हे जेव्हा बाबासाहेब आंबेडकर जेव्हा फ्रेंच राज्यक्रांतीसोबत त्याची तुलना करतात, तेव्हा आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाश्चिमात्य संकल्पनाच्या स्वीकाराच्या एकंदरीतच पुरती मर्यादित नव्हते. म्हणजे फ्रान्समध्ये जी काही राज्यक्रांती झाली ती त्यांची जी काय आयडिओलॉजीज होती, त्यांचे जे काय आयडियल्स होते ते फक्त स्वीकारण्यापुरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लढा मर्यादित नव्हता, तर त्याच्या पुढे जाऊन त्याच्या पलीकडे जाणारी स्वतंत्र आणि अत्यंत मूलगामी मांडणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली दिसेल. हे बाबासाहेबांच्या लिखाणात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मांडणीत आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. त्यांनी डॉक्टर बाबासाहेबांनी जागतिक चळवळीपासून नक्कीच प्रेरणा घेतली आहे, पण सार्वत्रिक तत्वाची जी ही मांडणी आहे, मानवी हक्कांची एकंदरीतच मांडणी आहे, ही जी काही युनिव्हर्सल व्हॅल्यूज आहेत, युनिव्हर्सल राईट्स जे मांडलेले आहेत बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या सत्याग्रहाच्या माध्यमातून, ते बाबासाहेब आंबेडकर तथागत बुद्धाच्या शिकवणीतून घेतात. हा इतिहास देखील आपल्याला समजून घ्यावा लागेल. बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात सांगतात की स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्वे फ्रेंच राज्यक्रांतीतून नव्हे तर शतकापूर्वी मांडलेल्या बौद्ध तत्वज्ञानातून उगम पावलेली आहेत, असं बाबासाहेब ठामपणे सांगताना आपल्याला दिसतात. त्यांच्या मते फ्रेंच राज्यक्रांती ही मोठी ऐतिहासिक झेप जरी असली, तिने तिथली व्यवस्था जरी बदलून टाकण्याचं काम केलं असलं, तरी खरी समता निर्माण करण्यासाठी पाश्चिमात्य देश अपयशी ठरले आहेत, हे सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी सांगण्याचं आपल्याला काम केलेलं आहे. हे सुद्धा आपल्याला समजून घ्यावं लागेल. म्हणून बाबासाहेबांचा विश्वास होता की जर समता प्रस्थापित करायची असेल, समतेचे जर मूल्य प्रस्थापित जर करायचे असेल, तर जशी फ्रेंच राज्यक्रांती जी राजकीय घोषणांपर्यंत मर्यादित होती, तर आपल्याला जर समता प्रस्थापित करायचं असेल तर आपल्याला राजकीय घोषणांमधून नव्हे तर नैतिकतेवर आधारित असलेल्या समाजातून आपण ही समता निर्माण करू शकतो. हे जे सामाजिक न्याय जर आपल्याला निर्माण करायचा असेल तर नैतिकतेवर आधारित असलेल्या समाजातून आपण निर्माण करू शकतो. आणि असा जर समाज घडवायचा असेल तर बुद्धाच्या शिकवणीशिवाय पर्याय नाही, असं सुद्धा बाबासाहेब आंबेडकर सांगतात. तर या सुद्धा व्यापक दृष्टिकोनातून आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचा महाड सत्याग्रह आपल्याला समजून घ्यावा लागेल असं मला वाटते. तर एकंदरीतच मग ही जेव्हा आपण बघतो की हा जो काही एकंदरीतच हा जो काही संघर्ष होता, तर आपण जेव्हा बघतो की पाश्चिमात्य संस्कृतीतला जी काही एकंदरीतच आंदोलन बघतो किंवा त्यांची एकंदरीतच मानवी हक्कांसंदर्भातली जी मांडणी आपल्याला दिसेल, तर ती राजकीय हक्कांपर्यंत मर्यादित असलेलं आपल्याला दिसेल. पण या मानवी हक्कांच्या दृष्टिकोनातून एक नवा आयाम देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं की त्यांनी मानवी हक्कांमध्ये त्यांना फक्त राजकीय हक्कांपर्यंत मर्यादित न ठेवता त्याला आर्थिक आणि सामाजिक हक्कांची सुद्धा जोड देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं. म्हणून बाबासाहेब आंबेडकर सांगतात की जे काही अधिकार आहेत, हे जे काही मानवी हक्क आहेत, ते वेगवेगळ्या गटांमध्ये विभाजून ते आपण एकत्रित करून आपला लढा आपण पुढे नेऊ शकणार नाही. तर त्यांना विविध वेगवेगळ्या गटांमध्ये मांडण्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नकार होता. त्यांनी सांगितलं की जर आपल्याला खऱ्या अर्थाने जर स्वातंत्र्य आपल्याला पाहिजे असेल, खऱ्या अर्थाने जर आपल्याला जे आपलं जी ह्युमन डिग्निटी आपली जी इथल्या व्यवस्थेने हिरावून घेतली आहे, ती जर आपल्याला रिक्लेम करायची असेल, तर म्हणजे त्याच्यासाठी केवळ वैयक्तिक स्वातंत्र्य नव्हे तर मानवी प्रतिष्ठा आणि सामाजिक न्याय याचा एकत्रित जो अनुभव आहे त्याला आपल्याला पुढे घेऊन जायचा, अशा पद्धतीने बाबासाहेब आपल्याला मांडणी करताना या ठिकाणी दिसतात. म्हणून प्रश्नाला फक्त एक सामाजिक रचना म्हणून नव्हे तर ह्युमन राईट्सच्या प्रश्नातून, एक मानवी हक्काच्या प्रश्नातून मांडण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे. तेव्हा महाडच्या सत्याग्रहाला आपल्याला या व्यापक दृष्टिकोनातून बघणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटते.
मग आतापर्यंत काय झालं की आम्ही लहानपणापासून पुस्तकं वाचत आलेलो आहोत. आमच्या पाठ्यपुस्तकांमध्ये मी पहिलीपासून जेव्हा आपण येतो तर पहिलीपासून किंवा कुठल्याही पाठ्यपुस्तकांमध्ये आपल्याला महाडचा संघर्ष कधीच दिसत नाही, ज्याचा तुलनात्मक अभ्यास आपण सगळे अभ्यासकात आपण केलेला आहे. मग आपल्याला लहानपणापासून जी दांडी यात्रा शिकवली जाते, जो मिठाचा सत्याग्रह आपल्याला शिकवला जातो, आपल्याला वाटते की तो या देशाच्या इतिहासातला सगळा मोठा सत्याग्रह आहे. हे बालपणापासून वारंवार आपल्या मनात रुजवला जातो आणि तशा पद्धतीची विचारसरणी आपली निर्माण होत जाते. म्हणून आता जेव्हा आपण या महाड सत्याग्रहाचा 100 वर्ष आपण ज्यावेळेस साजरा करत आहोत, तेव्हा बाबासाहेबांनी आपण एज्युकेटेड जो क्लास इथे बसलेला आहे त्याच्यावर फार मोठी जबाबदारी टाकलेली आहे. म्हणून आता आपल्याला या एज्युकेटेड क्लासला एकत्रित येऊन आता अशी मांडणी करावी लागेल की महाडचा जो सत्याग्रह आहे तो बालपणापासून आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये आला पाहिजे. याच्यासाठी सुद्धा आपल्याला आंदोलन उभं करावं लागेल. फक्त बालपणापासून नाही तर पूर्ण अभ्यासक्रमात आपल्याला हा महाड सत्याग्रहा संदर्भातली या ठिकाणी मांडणी आपल्याला अपेक्षित आहे, जी सांगेल, जी ठणकावून सांगेल की इथली जी विषमता आहे ही नैसर्गिक नसून इथली जी विषमता आहे ती मानव निर्मित आहे. इथल्या प्रस्थापित इथल्या ब्राह्मण व्यवस्थेने ही व्यवस्था निर्माण केलेली आहे, ही विषमता निर्माण केलेली आहे, अशी ठणकावून सांगणारे विचार आपल्याला पाठ्यपुस्तकात आणावे लागतील. आणि ते शक्य होऊ शकते जर आपण एकजुटीने इथला जो एज्युकेटेड क्लास आहे, इथला जो इंटेलेक्च्युअल क्लास आहे, ज्याच्यावर वारंवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जबाबदारी टाकतायत, तो जर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगलेल्या वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज ज्या सांगितल्या त्याच्यावर आपण बोलूया. त्या स्ट्रॅटेजीजचा वापर करून एक प्रेशर या शासन व्यवस्थेवर निर्माण करून आपल्याला हे आंदोलन सुद्धा मला वाटते पुढे नेण्याची अत्यंत गरज आहे. मग जेव्हा आपण 100 वर्ष आता या एकंदरीतच महाड सत्याग्रहाला पूर्ण होत आहेत, तेव्हा या महाड सत्याग्रहातून आपल्याला नेमकं काय शिकणं अपेक्षित आहे हा प्रश्न मला वाटते आपल्याला या ठिकाणी उपस्थित करावा लागेल. म्हणजे बाबासाहेबांनी आपले आंदोलनं, आपला संघर्ष, आपलं जे स्ट्रगल आहे ते कसं असावं याचं मॉडेल आपल्याला या महाड सत्याग्रहातून दिलेलं बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिसेल. तर ते अभ्यासणं, चळवळीचे कार्यकर्ते म्हणून, या समाजाचे घटक म्हणून ते अभ्यासणं, त्याचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटते. बाबासाहेब महाड सत्याग्रहातून आपल्याला दाखवून देतात की एका प्रश्नाला जर पूर्णत्वास न्यायचा असेल तर आपल्याला विविध अंगाने लढावे लागतील. हे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दाखवलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी एकंदरीतच जो आंदोलन होता तो जर संघर्ष जर बाबासाहेब आंबेडकरांचा आपण जर बघितला तर तो संघर्ष हा लीगल गेनसाठी आपल्याला समजून घ्यावे लागेल. आपल्या संघर्षाचं रूपांतर, आपल्या आंदोलनाचं रूपांतर आपल्याला कायदेशीर लाभात करावं लागेल. तेव्हा आपल्या एकंदरीत आंदोलन आहे ते यशस्वी ठरलं असं आपल्याला आपण समजून घेता येईल. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी जो एकंदरीतच संघर्ष केलेला आपल्याला दिसेल. मग त्यांनी संविधानाच्या माध्यमातून इथल्या शोषित वंचित घटकांना दिलेले जे अधिकार असतील तर त्यांच्या हे जे अधिकार आहेत हे आपल्याला कायद्याच्या स्वरूपात मिळाले आहेत, ते त्यांच्या सामाजिक लढाईचे परिणाम आहेत आपल्याला समजून घ्यावे लागेल. त्यांचे जे एकंदरीतच आंदोलन आहेत ते त्यांच्या आंदोलनाचे कायदेशीर लाभ आहेत हे आपल्याला समजून घ्यावे लागेल. म्हणून चळवळीत काम करत असताना, आंबेडकरवादी म्हणून घेत असताना जेव्हा आपण आंदोलनं उभी करतो तेव्हा त्याचा कायदेशीर स्वरूपात काहीतरी लाभ होतोय का, आपण कुठल्या एका फ्रेमवर्कमध्ये त्याला आणू शकतोय का, याचा विचार करण्यासुद्धा आपल्याला गरजेचं आहे. कारण की जर आपण असेच आंदोलन करत राहू, त्याचा जर आपल्याला इम्पॅक्ट काही दिसणार नाही, त्याचा बाबासाहेब आंबेडकरांसारखा एक बदल आपण काही घडवू शकलो नाही, तर आपले हजारो लोकांचे प्राण जातील, त्या ठिकाणी आपल्या लोकांचं रक्त सांडेल. पण अल्टिमेट जे अचीव करायचं आहे, जो विचार बाबासाहेब आंबेडकरांनी दिलाय तो आपण अचीव करू शकणार नाही, आपल्याला समजून घ्यावे लागेल. मग महाड सत्याग्रहाची जी लढाई आहे ती फक्त रस्त्यावरची लढाई नव्हती, ती न्यायालयीन लढाई सुद्धा होती, हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी महाड सत्याग्रह फक्त 1927ला करून बाबासाहेब मोकळे झाले नाही, तर त्याच्यासाठी 10 वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायदेशीर लढाई देत होते, हे सुद्धा आपल्याला समजावं लागेल. मग जेव्हा डिसेंबर 1927 मध्ये बाबासाहेबांनी महाडमध्ये ज्यावेळेस दुसरा सत्याग्रह उभारण्याचा निर्णय घेतला होता, पण तिथली जी काही सत्ताधारी व्यवस्था होती, तिथली जी ब्राह्मणवादी व्यवस्था होती, त्या शक्तीने कायदेशीर मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपुढे अडथळा आणण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. 12 डिसेंबर ही तारीख आहे. या दिवशी 1927ला महाडच्या दिवाणी न्यायालयात बाबासाहेबांनी त्यांच्या सहकार्याविरोधात दावा दाखल करण्यात आला. मग त्याच्यानंतर 14 डिसेंबरला न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली, ज्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि असंख्य अस्पृश्य जे लोक त्या ठिकाणी जे जमले होते त्या लोकांना चवदार तळ्याचं पाणी वापरण्यासाठी पूर्णपणे बंदी आणल्याचं आपल्याला दिसेल. मग इथेच बाबासाहेबांची आपल्याला फार मोठी दूरदृष्टी आपल्याला पाहायला मिळेल.
बाबासाहेब आंबेडकर हे सगळं होत असताना मागे कदापि हटले नाही. 25 ते 27 डिसेंबर दरम्यान त्यांनी तो सत्याग्रह सुरू ठेवला, पण न्यायालयीन प्रक्रियेचा आदर राखत सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खटला प्रलंबित असल्या कारणाने त्यांनी तळ्याकडे न जाण्याचा निर्णय सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी घेतला होता. मग संघर्ष, आपला रस्त्यावरचा संघर्ष आणि कायदा हे दोन्ही एकत्रितरित्या कसं चालवायचं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या आंदोलनातून आपल्याला मांडलेलं दिसेल. मग त्यानंतर खऱ्या अर्थाने जो महाडला घेऊन जो कायदेशीर जो लढा होता तो आपल्याला सुरू झालेला आपल्याला दिसेल. डॉक्टर बाबासाहेबांनी अत्यंत प्रभावीपणे युक्तिवाद आपल्याला केलेला दिसेल. जर तुम्ही साधं गुगल जरी केलं तर सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जे लढलेले सगळे खटले आहेत महाडच्या संदर्भातले त्याच्या ओरिजिनल कॉपी सुप्रीम कोर्टच्या वेबसाईटमध्ये आहेत. मला वाटते प्रत्येकाने ते जे काही जे जजमेंट्स आहेत त्या ठिकाणी आणि बाबासाहेबांनी केलेला जो युक्तिवाद तो प्रत्येकाने वाचावा असं मला वाटते. सगळ्या म्हणजे महाडच्या कोर्टापासून तर बॉम्बे हायकोर्टापर्यंतचे सगळे न्याय निर्णय त्या ठिकाणी ओरिजिनल कॉपीज तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील. तर बाबासाहेबांनी कशा पद्धतीने युक्तिवाद केला हे आपल्याला त्या ठिकाणी समजून घ्यावं. बाबासाहेबांनी ठामपणे मांडलं की महाड महानगरपालिकेच्या मालकीचं हे 14 तळे आहे आणि त्यामुळे हे सगळ्यांसाठी खुलं असणं अत्यंत गरजेचं आहे. ती मांडणी करत असताना परत बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच मानवी हक्काच्या दृष्टिकोनातून त्याची मांडणी केली आणि 1937ला हा खटला फेटाळण्यात आला. अपील झाले, त्याच्यानंतर ठाणे न्यायालयात अपील झालेलं दिसेल आपल्याला, त्याच्यानंतर बॉम्बे उच्च न्यायालयात आपल्याला अपील झालेलं दिसेल. पण हे सर्व या सर्व ठिकाणी जो निर्णय जो खालच्या कोर्टाने दिलेला होता, ज्यांनी हे सांगितलं की या 14 तळे हे महानगरपालिकेचं आहे आणि जो युक्तिवाद इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेकडून केला जात होता की अस्पृश्यता ही आमची परंपरा आहे आणि आमच्या धार्मिक परंपरेच्या विरोधात तुम्ही हे जे काही 14 तळे आहे ते उघडं करतात, असा जो युक्तिवाद इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेने केला होता तो जो युक्तिवाद त्या ठिकाणी न्यायालयाने फेटाळला आणि 1937ला बाबासाहेब आंबेडकरांनी ही कायदेशीर लढाई आपल्यासाठी जिंकून आणली. आणि खऱ्या अर्थाने जी कायद्याच्या स्वरूपात एक लीगल गेन करण्याचा बाबासाहेबांनी प्रयत्न केला, रस्त्यावरची लढाई म्हणून बाबासाहेबांनी सामाजिक अधिकार आपल्याला दिले, पण त्याचं कायदेशीर रूपात संरक्षण देण्याचं काम सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 10 वर्ष लढाई लढून आपल्याला दिलेले हे आपल्याला दिसेल. म्हणून चळवळ म्हणून काम करत असताना, पुढे जात असताना आपल्याला जर कुठला एखादा विषय जर रेटून धरायचा असेल तर फक्त एकच माध्यम जर आपण जर धरून रेटत असू तर आपल्याला यश मिळणार नाही. बाबासाहेबांनी आपल्याला दाखवून दिलं की वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला हा विषय कसा रेटून धरता येईल याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. लीगल लढाई सुद्धा आपल्याला लढावी लागेल, न्यायालयीन लढाई सुद्धा पण त्याच्यातून पूर्ण यश मिळेल असंही नाही आहे. पण ही लढाई आपल्याला लढावी लागेल, वेगवेगळे माध्यम आपल्या लढाईसाठी आपल्याला वापरावी लागतील, तेव्हा जाऊन आपलं आंदोलन आपल्याला कुठेतरी पुढे नेता येईल. दुसरी महत्त्वाची बाब या महाड सत्याग्रहातून आपल्याला जर दिसेल तर ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वापरलेला संयम आणि बाबासाहेब आंबेडकरांनी वापरलेल्या स्ट्रॅटेजीज, ज्याच्या माध्यमातून हा एकंदरीत जो लढा पुढे गेलेला आहे आणि त्याची शिकवण घेणं, त्याला अभ्यासणं आज अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटते. आज आपल्या समाजात आंबेडकरवादी चळवळ म्हणून घेत असताना संयमाची फार कमतरता आपल्यामध्ये दिसते. ते बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या सत्याग्रहातून आपल्याला दाखवून दिलं. जर महाडचा सत्याग्रह ज्यावेळेस आपण जर बघण्याचा प्रयत्न केला तेव्हा लोक जे म्हणजे सत्याग्रह झाला तेव्हा लोक जेव्हा घरी निघाले होते त्यांच्यावर जातीवादी इथल्या हिंदू व्यवस्थेकडून जीवघेणा हल्ला झाल्याचा इतिहास आपल्याला माहीत आहे. आपण सगळे वाचक आहात, ते वाचला असाल. या हल्ल्याचा एकंदरीतच प्रतिकार बाबासाहेबांनी तेव्हा तिथल्या जमलेल्या अस्पृश्यांना कधीही करू दिला नाही, हे सुद्धा सत्य आपल्याला माहीत ठेवावं लागेल. बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना संयम ठेवायला त्या ठिकाणी सांगितलं होतं, कारण आपल्याकडे ती पोलीस यंत्रणा नव्हती किंवा समाजाची सहानुभूती आपल्याकडे त्यावेळेस नव्हती. म्हणून जर कुठला आपण त्यावेळेस प्रतिकार केला असता तर आपल्या समाजाचं नुकसान झालं असतं, इथल्या अस्पृश्यांचंच नुकसान झालं असतं, हे बाबासाहेब आंबेडकरांना माहीत होतं. म्हणजे एकाच वेळीच इथल्या ब्रिटिश सरकार विरोधात आणि इथल्या सवर्ण हिंदूंसोबत, म्हणजे दोन्ही शत्रू आपल्यासोबत उभे असताना दोन्ही शत्रूंसोबत एकत्रित आपण लढू शकणार नाही, हे शहाणपण बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच वेळेस समजून घेतलं होतं. म्हणून आपल्या समाजाला त्यांनी संयम राखण्यासाठी सांगितलं आणि त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्याचा मार्ग स्वीकारलेला आपल्याला दिसेल. परत जर आपण बघितलं तर 1927 मध्ये महाडची जेव्हा दुसरी परिषद भरली, त्या परिषदेला जवळपास 15,000 लोक आले होते. गावकऱ्यांनी म्हणजे तिथली जी काही स्थानिक गावकरी होते त्यांनी पूर्णपणे खाण्यापिण्याच्या वस्तूंवर तिथे पूर्णपणे बंदी लादलेली होती.
पुन्हा महाडला जी काही स्वयंपाकासाठी जी भांडी आपल्याला लागणार होती, ती भांडी सुद्धा तिथल्या ब्राह्मणी समाजाने आपल्याला देण्यासाठी नकार केला आणि ती जी भांडी कुंडी होती ती आपल्याला मुंबईवरून बोटीने मागवावी लागली, याची आपल्याला इतिहासात नोंद दिसेल. मग जेव्हा भांडी बोलवायला वेळ लागला तेव्हा सगळा जो अस्पृश्य समाज होता तो एक दिवस त्या ठिकाणी उपाशी होता. सगळे लोक त्या दिवशी, याची नोंद आहे की सगळे लोक हे फुटाणे खाऊन चणे खाऊन त्या दिवशी होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा त्या दिवशी सगळ्यांसोबत खाली बसून तो संपूर्ण दिवस बाबासाहेब आंबेडकरांनी तो चणे खाऊन हा आंदोलनाला पुढे नेलेला आपल्याला इतिहास दिसेल. मग महाडच्या दुसऱ्या परिषदेला सुद्धा इतकी मोठी गर्दी बघून इथले ज्या गावातले ब्राह्मण मराठा जी लोक होते ती गाव सोडून पडून गेलेले आहेत. याचा सुद्धा आपल्याला 1927च्या ब्रिटिशची जी जो पोलीस डायरी रिपोर्ट आहे त्याच्यात याची नोंद आपल्याला दिसेल. तरी पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असंख्य प्रमाणात जरी त्या ठिकाणी अस्पृश्य एकत्रित झाले होते तरी बाबासाहेब आंबेडकरांनी कुठेही शक्ती प्रदर्शन केलेलं नव्हतं. म्हणजे जे मोजके लोक त्या ठिकाणी उरले होते, बाबासाहेब आंबेडकर संयम बाजूला ठेवून त्यांच्यावर तुम्ही जबाब द्या अशी भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घेतली असते, पण त्यांनी कधी तशा पद्धतीचं शक्ती प्रदर्शन आपल्याला केलेलं त्या ठिकाणी दिसेल नाही. मग बाबासाहेबांनी काय केलं तर पहिलं भाषण असेल किंवा दुसरं भाषण असेल, बाबासाहेब आंबेडकरांनी वारंवार शिक्षण, नोकरी, स्वाभिमान, समाजक्रांती याच मुद्द्यांवर बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण केलेलं दिसेल. बाबासाहेबांनी याच मुद्द्यावर लोकांचे प्रबोधन आपल्याला केलेलं दिसेल. म्हणून याचा संदर्भ जेव्हा आता आपण लावून घेतो, या 21व्या शतकात जेव्हा आपण याचा संदर्भ लावून घेतो, तेव्हा आपल्याला बाबासाहेबांची संयम आणि स्ट्रॅटेजी समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे असं मला वाटते. कारण की हल्ली असं होत आहे की आपण भावनेच्या आधारावर आपले आंदोलन उभे करतात, भावनेच्या आधारावर आपण आपल्या चळवळी उभा करतात, पण आपल्याला हे इतिहासाने सांगितलेलं आहे की भावनेच्या आधारावर जर कुठे जर चळवळ उभी राहत असेल, भावनेच्या आधारावर जर आंदोलन उभं राहत असेल तर ते ध्येय गाठू शकणार नाही. हे सुद्धा सत्य आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावं लागेल. मग एकीकडे इथला समाज, इथला प्रस्थापित समाज, इथली पोलीस यंत्रणा, इथली न्याय व्यवस्था, इथल्या मीडिया कुठेच शोषितांबद्दल, इथल्या अस्पृश्यांबद्दल, इथल्या दलितांबद्दल सहानुभूती नसताना आपल्या लोकांचं कमीत कमी नुकसान असणारं आंदोलन आपल्याला कसं उभं करता येईल याच्यासाठी मला वाटते आपण प्रयत्नशील राहायला पाहिजे. संसदेत, न्यायपालिकेमध्ये या एकंदरीतच यंत्रणांकडून रोज आपल्या मानवी हक्कांचे उल्लंघन होत आहेत. त्या मानवी हक्कांच्या उल्लंघनाविषयी आपल्या चीड का निर्माण होत नाही, या एकंदरीतच याविषयी आपल्याला का राग येत नाही. पण दुसरीकडे मात्र जर दगडात कोरलेलं संविधानाचं जर शिल्प कुठेतरी तोडत असेल तर आपण भावनिक दृष्ट्या त्याविषयी आपण आक्रमक होऊन मात्र मोठ्या प्रमाणात आपण आंदोलन उभं करतो आणि त्या ठिकाणी आपल्याच लोकांचं कोम्बिंग ऑपरेशन होतं आणि आपल्याच लोकांना जीव गमवावा लागतो, आपल्याच लोकांना मार खावं लागतो. ही वास्तुस्थिती आज आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. तेव्हा एकंदरीतच म्हणजे आंदोलन म्हणजे ही जी काही या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण भावनिक होऊन आपल्याला आंदोलन आपण उभं जर करत असू तर आपण कुठेतरी चुकत आहोत हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. कारण की इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला काय लागतं, या इथल्या संघप्रणित लोकांच्या दावणीला लागलेले इथल्या शोषित समाजातील जे काही 100-150 लोक असतील त्यांना हजार रुपयाच्या रोजीवर जरी ठेवलं तरी ते इथल्याच आपल्या आंदोलनाला भरकटण्याचं काम ते करतात. आणि त्याच्यानंतर आपण जे बघितलं नांदेडमध्ये झालेलं असेल किंवा इतर ठिकाणी झालेलं प्रकरण असेल, त्या ठिकाणी आपल्याच लोकांचं कोम्बिंग ऑपरेशन झालं आणि आपल्याच लोकांना शासकीय ॲट्रॉसिटी त्या ठिकाणी इथल्या शासन व्यवस्थेने निर्माण केलेली आपल्याला दिसेल. म्हणून आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की आपल्याला अस्मितेत अडकून राहून अजिबात चालणार नाही. कारण की आपल्याला तर संविधान शिल्प तोडल्याचा म्हणून राग आलेला आहे, पण या इथली जी प्रस्थापित व्यवस्था आहे त्यांचा राग तर आपल्याही पलीकडे आहे. म्हणजे मनुस्मृती जाळून स्वलिखित संविधान या देशाला त्यांच्याच हयातीत स्वीकारायला लावणारे बाबासाहेबांचा राग आणि तो रिवेंज, जो बदल्याची भूमिका त्यांच्यामध्ये आहे, तो तर आपल्या या शिल्प तोडण्याच्या कित्येक पटीने मोठा रिवेंज आणि ते बदल्याची भूमिका त्यांच्यामध्ये आहे. पण त्यांच्या आंदोलनाची भूमिका किती संयमाने होती किंवा संयमाने आहे हे आपल्याला बघावं लागेल. म्हणून आपण अस्मितेच्या आहारी न जाता, भावनेच्या आधारी आपली चळवळ उभी न करता या विविध अंगाने आपल्याला उभं करावं लागेल असं मला या ठिकाणी सांगावं असं वाटते. तिसरी आणि शेवटची बाब मला या ठिकाणी सांगाविषयी आहे की या आंदोलनातून आपल्याला काय नेमकं शिकायचं आहे. तर महाडची जी पहिली परिषद झाली होती त्यावेळेस बाबासाहेबांनी परिषदेच्या ठरावात बाबासाहेबांनी अस्पृश्य वर्गांनी सहकारी तत्वावर बँक कराव्यात असा ठराव बाबासाहेब आंबेडकरांनी केला होता. जेव्हा लोकांचा पाण्यासाठीचा संघर्ष होता,
जेव्हा 2 वेळचा त्यांना खायचा या समाजाचा जो संघर्ष चालला होता, त्यांच्यावर इथल्या प्रस्थापित व्यवस्था मोठ्या प्रमाणात अन्याय करत होता, त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर 1927ला सांगतात की अस्पृश्य वर्गाने सहकारी तत्वावर आपल्या बँका सुरू कराव्यात. किती मोठं विजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या आंदोलनात मांडलेलं आपल्याला दिसेल. मग ही 1927ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडणी जी केली त्या ठरावाला आता आपल्याला 99 वर्ष पूर्ण होताना दिसते, 100 वर्ष पुढच्या वर्षी होताना आपल्याला दिसते. आपली आर्थिक दारिद्र्यातून सुटका व्हावी आणि सोबतच आपल्याला एंटरप्रेनर्स बनवण्याची अपेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी बाळगलेली होती. पण या दृष्टीने सुद्धा फार कमी प्रयत्नात, म्हणजे आपण किती मोठा काळ निघून गेलाय, आपण किती वेळ आपण तेच कारण देत असणार की आम्ही प्रयत्न केलो, आमच्याकडून झालंच नाही, आम्ही म्हणजे आपण असे कित्येक रात्र अशाच आपण वाया घालवल्यात, हे आपल्याला समजून घ्यावे लागेल आणि हे सत्य स्वीकारावं लागेल. जोपर्यंत आपण हे सत्य स्वीकारणार नाही, आपल्या चळवळीची होणारी अधोगती जोपर्यंत आपण स्वीकारणार आहे तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकणार नाही. म्हणून आधी आपल्याला अधोगती आपल्याला स्वीकारावं लागेल. त्याच अधोगतीच्या ही जी काही विचारमंथन आहे त्याच्याच आधारावर आपण आपली चळवळ ही उभी करू शकतो. म्हणून हे सत्य स्वीकारणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटते. कारण की भारतातल्या जर दलित आदिवासींची जर आपण लोकसंख्या बघितली तर 32 करोडपेक्षाही जास्त त्यांची एकंदरीतच लोकसंख्या आपल्याला दिसेल. मग कोणतंही सरकार असो किंवा कुठलीही सामाजिक व्यवस्था या ठिकाणी निर्माण जरी आली तरी आपल्या किती प्रामाणिक आणि किती प्रामाणिकपणे जरी ते काम करण्याचा जरी प्रयत्न करत असतील तरी ज्या काही आरक्षित नोकरी आहेत ते पूर्णपणे प्रत्येकाला देऊ शकणार नाही, हे वास्तव आहे. कारण की आरक्षणाच्या काही लिमिटेशन्स आहेत, त्याचं कितीही प्रभावी जरी इम्प्लिमेंटेशन झालं तरी 32 करोड या जनतेला ते आरक्षण मिळणार आहे का? तर ते मिळू शकणार नाही आहे. आरक्षणाची योग्य अंमलबजावणी झाली तरी या सगळ्या लोकांना ही एकंदरीतच त्याचा लाभ आपल्याला मिळणार नाही. ही लॉटरीसारखी असलेली पद्धत आहे. पण बाकी जे काही ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळत नाही तो अस्पृश्य समाज हा हातावर हात ठेवून बसणार आहे का? म्हणून उपजीविकेचे आपले पर्यायी साधनं शोधणं हे आपल्या एकंदरीतच चळवळीचा भाग असायला पाहिजे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलेलं आपल्याला दिसेल. तर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यात या महाड सत्याग्रहाच्या माध्यमातून माणूस पण चेतवत होते. बाबासाहेब आपल्यामध्ये इंधन भरत होते. फक्त आपल्याला विक्टिम बनून जगण्यात अर्थ नाही, तर आपल्याला आक्रमक होण्यासाठी, संविधानिक दृष्ट्या आक्रमक होण्यासाठीची एक भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला सांगताना या ठिकाणी आपल्याला एकंदरीतच आपल्याला पाहायला मिळेल. पण आता जो इथला एज्युकेटेड क्लास आहे की ज्याला आपण स्कॉलर्स म्हणून, ज्याला आपण विदेशात शिकणाऱ्या लोकांना डोक्यावर कायम घेऊन बसतो, असे लोक त्या ठिकाणी जाऊन आपल्या विक्टिमहुडचे, आपल्या दरिद्रीकरणाचे सेलिब्रेशन त्या ठिकाणी करत असताना आपल्याला दिसतात. तर हे जे विचारांची जी दरिद्रीकरण आहे, हे जे इथलेच आपले जे एज्युकेटेड क्लास, ज्याला इंटेलेक्च्युअल क्लास म्हणतो, त्याच्यावर तो जो अशा पद्धतीची मांडणी करताय, तर मला वाटते त्याला सुद्धा प्रश्न विचारणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटते. तर मग ही जी काही एकंदरीतच या सगळ्या परिस्थिती आपल्याला जेव्हा दिसतात तर अनेक प्रश्नांना घेऊन आता आपल्याला लढावं द्यायला लागेल. अनेक प्रश्न आपल्यासमोर प्रलंबित आहेत. आता वेळ संपलेला आहे पण अनेक प्रश्न आपल्यासमोर प्रलंबित असताना आपल्याला दिसतात. न्याय हक्काचे प्रश्न असतील, मूलभूत अधिकारांसंदर्भातले प्रश्न असतील. साधा आपण उच्च न्यायालयापर्यंत पोहोचू शकत नाही. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की, जेव्हा बाबासाहेब सांगतात की या संविधानाचा सगळ्यात महत्त्वाचा कलम कोणता आहे, तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की कलम 32 आहे. कलम 32च्या आधारे तुम्ही सर्वोच्च न्यायालय आणि 226चा आधार घेत तुम्ही सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयापर्यंत जाऊ शकता. पण तुम्ही सांगा, मी ज्या 5-6 वर्षापासून गडचिरोलीतल्या आदिवासी समाजासोबत काम करतोय, भामरागड असेल, अबुजमाड असेल, छत्तीसगडचा आदिवासी, तो आज आर्थिक सामाजिक दृष्ट्या सक्षम आहे का जो आज सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयापर्यंत जाऊ शकेल? मग बाबासाहेब तर म्हणतात कलम 32 हे सगळ्यात महत्त्वाचं कलम आहे. इट इज हार्ट अँड सोल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. मग बाबासाहेब हे सांगण्यात फेल ठरले का? तर बाबासाहेब फेल ठरले नाही, त्याची अंमलबजावणी करणारे लोक फेल ठरले. याच्यासाठी सुद्धा आपल्याला आंदोलन उभं करावं लागेल. संविधानातील कलम 32(3) जर आपण वाचण्याचा प्रयत्न केला तर त्या संविधानाच्या कलम 32(3) मध्ये स्पष्ट असा उल्लेख आहे की सर्वोच्च न्यायालयाचे जे पॉवर्स आहेत ती संसद असा कायदा तयार करू शकते आणि त्या कायद्याच्या माध्यमातून देशातल्या कुठल्याही न्यायालयाला सर्वोच्च न्यायालयाचे पॉवर्स हे देता येऊ शकतात, अशी प्रभावी मांडणी कलम 32(3) मध्ये आहे. संविधान लागू होऊन 75 वर्ष झालं, अनेक सरकारे बदलली, पण त्यांनी अशा संदर्भातला कायदा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होता तो कलम 32(3)चा आधार घेत त्या ठिकाणी कधीच निर्माण झालेला नाही. म्हणून आजही दलित, शोषित, आदिवासी समाजाचे अनेक प्रश्न आहेत ते अजूनही प्रलंबित आहेत. त्याला मानवी हक्कांच्या दृष्टिकोनातून त्याची मांडणीच होत नाही. म्हणजे सर्वोच्च न्यायालय झोपण्याचा अधिकार मानवी हक्क आहे हे मान्य करतो,
फुटपाथचा अधिकार हा मानवी हक्क आहे, मान्य करतो. रस्त्यावर खड्डे असतील तर ते तुमच्या मानवी हक्कांचे उल्लंघन आहे असं मान्य करतो. पण इथला दलित, आदिवासी, शोषित आजही मरणाला टेकला आहे. त्याचं 2 वेळचं अन्न त्याला मिळत नाही. अशा परिस्थितीत जगत असताना सुद्धा दलित राईट्स आर ह्युमन राईट्स अशी मांडणी करताना आपल्याला सुप्रीम कोर्ट दिसत नाही, कारण की आपले प्रश्नच त्या ठिकाणी पोहोचत नाही. तर त्याच्यासाठी सुद्धा कलम 32(3) ची अंमलबजावणी व्हावी, याच्यासाठी सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात आंदोलन उभं करावं लागेल. या दृष्टीने आपल्याला मांडणी करावी लागेल असं मला वाटते. आणि आत्ताची जी परिस्थिती आहे, ज्या पद्धतीने इथलं प्रायव्हेटायझेशन होत आहे, ती मला वाटते महाड संदर्भातली जी परिस्थिती होती तीच परिस्थिती आता तंतोतंत लागू होणारे उदाहरण आपल्याला दिसेल. म्हणजे तलाव खासगी आहे म्हणून पाणी नाकारलं आणि देशातल्या सगळ्या एकंदरीतच गोष्टींचे, म्हणजे एकीकडे ते सांगतात की हे तलाव खासगी होतं म्हणून इथल्या अस्पृश्यांना आम्ही येऊ देणार नाही, आम्ही तुम्हाला पाण्याचा अधिकार देणार नाही, आणि इथली व्यवस्था आता सगळ्या एकंदरीतच जे काही आपले गव्हर्नमेंट सेक्टर्स आहेत त्याचं प्रायव्हेटायझेशन करत आहे, त्याचं खाजगीकरण करत आहे, आणि तिथे सांगता की तिथे शोषितांना आरक्षण नाही, तिथे शोषितांना कुठेही सेफगार्ड्स नाही. अशा पद्धतीची महाडची जी खाजगीकरणाच्या वरून त्यांनी जी प्रस्थापित व्यवस्था निर्माण केली, आता इथली ही जी काही ब्राह्मणवादी व्यवस्था आहे तशाच पद्धतीने खाजगीकरण करून आपल्याला परत आपले हक्क डावलण्याचं काम या ठिकाणी करतायत. तर हा त्यांचा इशारा मला वाटते, ही त्यांचं षडयंत्र सुद्धा आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावं लागेल असं मला वाटते. तर या संदर्भातल्या जबाबदाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या मोठ्या एज्युकेटेड क्लासवर सोपवल्या. आम्ही एज्युकेटेड क्लास आहोत. बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस हे सांगतात की जो ख्रिश्चनांमधला अस्पृश्य समाज होता, तो ख्रिश्चनांच्या अस्पृश्य समाजाची प्रगती काहून होऊ शकली नाही, का होऊ शकली नाही, तर बाबासाहेबांचा रायटिंग अँड स्पीचेसमध्ये आपल्याला दिसेल की देअर वॉज नो किनशिप बिटवीन द एज्युकेटेड क्लास अँड द कॉमन मास. म्हणजे जो कॉमन मास होता आणि जो एज्युकेटेड क्लास होता, इंटेलेक्च्युअल क्लास होता, त्याच्यात कुठलाही संबंध नाही. ते स्वतःचा जो एज्युकेटेड क्लास होता तो स्वतःच्या प्रगतीला, समाजाची प्रगती मानण्याच्या भूलतापेत आजही आहे, आणि तो त्याच पद्धतीने त्यावेळी होता. म्हणून आजही आपल्या जो वाडी वस्त्यात झोपडपट्टीत राहणाऱ्या 90% अस्पृश्यांचे, दलितांचे प्रश्न आजही तसेच आहेत. आजही 70% दलितांकडे जमिनी नाहीत. अशा या सगळ्या प्रश्नांना सुद्धा घेऊन जबाबदारी इथल्या एज्युकेटेड क्लासची आहे. हे मला वाटते महाडचं जेव्हा 100 वर्ष आपण जेव्हा एकंदरीतच पुढे नेत आहोत, तर या दृष्टीने सुद्धा विचार होणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटते. शेवटची मांडणी मी करतो 2 मिनिटात आणि मी थांबतो. म्हणून कारण की आपण जेव्हा सरांचा या ठिकाणी त्यांनी उल्लेख केला की बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा मनुस्मृती ही सहस्त्रबुद्धेंच्या हातून जाणून घेतली, हा इतिहास आपल्याला दिसेल. पण बाबासाहेबांनी सुद्धा त्यावेळेस वेगळ्या स्ट्रॅटेजिकली ती त्यांच्याकडून जाणून घेतली, हे आपल्याला समजून घ्यावे लागेल. ती का जाणून घेतली हे सुद्धा आपल्याला समजून घ्यावं लागेल. तर एकंदरीतच सहस्त्रबुद्धेंच्या हातून मनुस्मृती जाणून घेणं म्हणजे त्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या ब्राह्मण बनियांना, इथल्या उच्चवर्णीयांना मानव मुक्तीच्या लढ्यात सहभागी होण्याचं आमंत्रण त्याच्या माध्यमातून डॉक्टर आंबेडकरांनी दिलं होतं. म्हणजे डिह्युमनायझेशन, अमानवीकरण हे फक्त इथल्या अस्पृश्यांचंच झालं नव्हतं, तर अमानवी वागणूक देणाऱ्या उच्चवर्णीयांचं सुद्धा डिह्युमनायझेशन झालं होतं, त्यांचं सुद्धा अमानवीकरण झालं होतं. जे अमानवी वागणूक देतात, जी क्रिओल वागणूक देतात, जी अहिंसक वागणूक देतात, ते स्वतःही त्या अमानवी व्यवस्थेचे कैदे बनलेले आहेत, हे बाबासाहेबांनी जाणवलं होतं. म्हणून त्यांना आमंत्रण देण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी सहस्त्रबुद्धेंच्या हातूनही आपल्याला जाळलेले दिसेल. कारण की या डिह्युमनाइज वर्गाला, या ब्राह्मण बनिया डिह्युमनाइज वर्गाला पुन्हा ह्युमनाइज करण्याची संधी बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या माध्यमातून दिलेली आपल्याला दिसेल. मग या दृष्टीने सुद्धा आपल्याला एकंदरीतच या लढाईकडे आपल्याला बघायला लागेल. कारण की ही जी काही आता मंडळी आहे, ही आपल्याला अनेकदा, जी पुरोगामी म्हणून घेणारी जी मंडळी आहे, ती अनेकदा आपल्याला आंबेडकरवादी म्हणून आपल्यामध्ये येऊन आपल्यालाच भाषण देण्याचं काम करताना हा आपल्याला परिस्थिती या ठिकाणी दिसते. पण आपल्याला सुद्धा त्यांच्यावर पूर्णपणे भावनिकरित्या त्यांच्यावर विश्वास न ठेवता एक चिकित्सक दृष्टीने सुद्धा आपल्याला त्यांच्याकडे पाहावं लागेल असं मला वाटते. ते आपल्याला संघटित करण्याचं काम करतात. म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ब्राह्मणांमध्ये कधीही व्हॉलंटियर पैदा होऊ शकत नाही. हे का म्हणतात? कारण की तुम्हाला संघटित करून तुम्हाला हक्क आधारित गोष्टी सांगू शकतात, पण त्यांच्या समाजातल्या युवकांना संघटित करून तुम्ही कसा इथल्या प्रस्थापित व्यवस्थेवर, इथल्या शोषितांवर अन्याय करतायत, हे कुठल्याही इथल्या उच्चवर्णीय कधी आपल्या युवकांचे संघटन करून
त्यांचं प्रबोधन करताना आपल्याला कधी दिसत नाही. कारण की एका संघटित शक्तीला जर आव्हान द्यायचं असेल तर दुसरी संघटित शक्तीच त्याच्या विरोधात लढा देऊ शकते. त्याला आव्हान ती दुसरीच एक संघटित शक्ती त्या ठिकाणी देऊ शकते. म्हणून एकट्या दुकट्याने बोलून ही क्रांती घडणार नाही आहे. त्याला त्याच्यासाठी म्हणजे कुणी जर म्हणत असेल मी जात मानणार नाही आहे, तरी मी तुमच्या या एकंदरीत आंदोलनाचा भाग होतो, पण जात मानत नाही हे सांगण्यासाठी सुद्धा प्रिव्हिलेज लागतं, हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. म्हणून जे कोणी आपलं आंदोलनाचं नेतृत्व करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यावर सुद्धा आपण चिकित्सक दृष्टीने विचार करावा, त्यांचा विरोध करावा असं मी सांगत नाही. त्यांच्या भावना अत्यंत प्रांजळ प्रामाणिक असू शकतात, पण चिकित्सक दृष्टीने विचार करून सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी त्यांच्याकडे बघावं लागेल असं मला वाटते. कारण की अस्पृश्यांचं एम्पॉवरमेंट करून किंवा इथल्या आदिवासींचं एम्पॉवरमेंट करून आपली परिस्थिती बदलणार नाही आहे, तर इथल्या प्रस्थापित व्यवस्थेचं सुद्धा आपल्याला डिसएम्पॉवरमेंट करावं लागेल. तेव्हाच खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय प्रस्थापित होऊ शकेल असं मला वाटते. आज या ठिकाणी मी बराच वेळ घेतला, पण मला जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि आपण सुद्धा शांततेने ऐकून घेतलं त्याबद्दल सुद्धा आपले आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय सेवा जय भीम.